halogen derivative, lecture number 5, SN2 reactions. SN2 मध्ये N for nucleophilic, S for substitution, 2 is bimolecular. So nucleophilic substitution reaction ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला मेन पार्ट जो असतो तो, आणि जो SN2 रिॲक्शन्स आहेत त्यामध्ये सबस्टिट्यूशन होत आहे. न्यूक्लियोफिलिक असेल, सबस्ट्रेट असेल, न्यूक्लियोफाइल असेल. सो यामध्ये SN2 मध्ये मेनली किंवा कुठल्याही SN1 SN2 न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. नंबर 1 सबस्ट्रेट, नंबर 2 तुमचा न्यूक्लियोफाइल, नंबर 3 लिव्हिंग ग्रुप. ओके. आणि SN2 जी रिॲक्शन आहे ती आहे सिंगल स्टेप रिॲक्शन. ओके. बायोमॉलिक्युलर, दॅट्स वाय देअर इज 2. ओके. नाव आणि या रिॲक्शनमध्ये ॲक्च्युअल प्रोसेस काय होते. ओके. SN2 रिॲक्शनमध्ये बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मिंग ही जी प्रोसेस आहे ती एकाच वेळेला होते, सायमल्टेनियस होते. याच्या सायमल्टेनियस वर्डचा जो अर्थ आहे, ओके, या सायमल्टेनियस सायमल्टेनियसचा अर्थ असा होतो ऑन वन टाईम. ओके, ऑन अ सेम टाईम. नाव या रिॲक्शनबद्दल आपल्याला फर्स्टली आपण रिॲक्शनकडे येऊया. नाव OH सबस्टेट. आता इथे जो सबस्टेट दिला आहे, ओके, यामध्ये जो सबस्टेट दिला आहे तो आहे आपला मिथिल ब्रोमाइड. ओके. सो मिथिल ब्रोमाइड सबस्टेट, न्यूक्लियोफाइल OH, NaOH असतो, KOH असतो, त्यापैकी OH घेतला आहे. हा न्यूक्लियोफाइल असेल, निगेटिव्ह पार्ट ज्याच्याकडे सर्वात जास्त किंवा जो इलेक्ट्रॉन रिच फेसेस असते ते. आणि लिव्हिंग ग्रुप जो आहे तुमचा आहे हा ब्रोमिन. ओके. सो लिव्हिंग जो आहे तुमचा हा ब्रोमिन. नाव ॲक्च्युअल रिॲक्शन काय होते. ॲक्च्युअल रिॲक्शन होण्यासाठी बघा, OH आहे म्हणजे हा इकडून इकडे शिफ्ट केला आहे. हा जो आहे हा बॅक साईड अटॅक करतो. बॅक साईड आणि फ्रंट साईड अटॅक आपण बोलू यानंतर. निगेटिव्ह साईडवरून हा इथून अटॅक करतो कार्बन. ब्रोमिनमधला जो बॉन्ड ब्रेक होतो, ब्रोमिनमधला बॉन्ड ब्रेक झाला याचा अर्थ OHचा बॉन्ड कनेक्ट झाल्यानंतर ब्रोमिनचा आणि कार्बनचा बॉन्ड ब्रेक झाला आहे. सो सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेक अँड बॉन्ड फॉर्म. ओके. इट्स कॉल्ड एज OHने अटॅक केल्यानंतरच ब्रोमिनचा बॉन्ड ब्रेक होणार आहे ब्रोमिन आणि कार्बनमधला, आणि तुम्हाला जो प्रोडक्ट मिळाली तो असेल तुमचा ROH, दॅट इज अल्कोहोल. ओके. Br जो आहे तो लिव्हिंग ग्रुप आहे. ओके. Br जो असतो तो लिव्हिंग ग्रुप असतो, किंवा जे हॅलोजन असतात, ओके, हॅलोजन असतात ते लिव्हिंग ग्रुप म्हणून काउंट होतात. ही रिॲक्शन सर्वात सिंपल आहे. फक्त यामध्ये काही गोष्टी ज्या ध्यानात ठेवायच्या त्या आहेत. सिंपल पार्ट आहे. पहिला आपल्याला जो रेट आहे तो आधी ध्यानात ठेवायचा. नंबर 1 कायनेटिक्सच्या बाबतीत. कायनेटिक्स काय असते. आता जर आपण कायनेटिक्सबद्दल बोललो तर कायनेटिक्स म्हणजे आपण रेट चेक करतो, आणि रेट जो असतो तो नेहमी स्लो स्टेपवर डिपेंड आहे. तर यामधली जी स्लो स्टेप असते ती असते बॉन्ड ब्रेकिंग अँड फॉर्मिंग. मध्ये जो कंपाऊंड तयार होणार आहे बॉन्ड ब्रेकिंगचा तो, की हा तुमचा रेट कॉन्स्टंट म्हणून काउंट होईल. ओके. CH3Br हा तुमचा सबस्टेट आहे आणि OH हा तुमचा न्यूक्लियोफाइल आहे. त्यामुळे SN2 जी रिॲक्शन आहे त्याकरता सबस्ट्रेट आणि न्यूक्लियोफाइल हे रेट डिपेंडन्स आहेत. याचा अर्थ ह्या रिॲक्शनचा रेट CH3Br दॅट इज सबस्ट्रेट आणि OH मायनस न्यूक्लियोफाइल या दोन्हींवर डिपेंड आहे. ओके. सो डिफरन्सच्या वेळेस तुम्हाला SN1 SN2 मध्ये जो आहे ना तो मेन पार्ट इथं आहे, की SN2 मध्ये जे CH3Br आहे तो सबस्ट्रेट आणि न्यूक्लियोफाइल या दोन्हींवर रेट डिपेंड असतो, पण SN1 मध्ये फक्त सबस्ट्रेटवर त्याचा रेट डिपेंड असतो. ओके. ते आपण नेक्स्ट पुढे बघतो. सो आपण आत्तापर्यंत पार्ट जो बघितला आहे तो या टाईपमध्ये इथे एक रिॲक्शन आहे बघा. या रिॲक्शनमध्ये OH आहे तो अटॅक करतो कार्बन, त्याच्यामधून ब्रोमिन बॉन्ड ब्रेक होतो, OHचा बॉन्ड ॲड होतो आणि इथे ROH तयार होतो. आता ॲक्च्युली या रिॲक्शनमध्ये होतं काय. ओके. सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग याकरता पार्ट आहे बघा. इथे जर आपण एक कॉलम केला आणि यामध्ये जर आपल्याला बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड शिफ्टिंग लिहायचे, बॉन्ड ब्रेकिंग आणि या दोन्ही गोष्टी दाखवायच्या, तर आपण इथे कार्बन दाखवू शकतो बघा. हा कार्बन, हा तुमचा हायड्रोजन, हा तुमचा एक हायड्रोजन, हा तुमचा हायड्रोजन. ओके. एकूण जो डॉट 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 तुम्ही ॲड करणार आहेत आता इथे, तर हा तुमचा असेल ब्रोमिन जो ब्रेक होणार आहे, आणि एकूण जो डॉट 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 असेल हा तुमचा असेल OH. ओके. या दोन्हींवर निगेटिव्ह चार्ज आहे. इट्स ऑल्सो निगेटिव्ह. ज्यावेळेस बॉन्ड ब्रेक होतो याचा अर्थ काय, OH आणि Br हे जे आहेत हे कार्बनला 5 बॉन्ड तयार करतात. 1 2 3 4. हे जे आहेत
हे जे दोन बॉन्ड आहेत OH बॉन्ड आणि BR बॉन्ड हे ब्रेकिंग आणि फॉर्मिंगमधले आहेत, ते सायमल्टेनियसली तयार झाले. त्यावेळेस हे जे स्ट्रक्चर झाले, हा जो स्ट्रक्चर तयार झालं हे पूर्ण गोल, हे स्ट्रक्चर याला म्हणतात पेंटा कोऑर्डिनेट कार्बन स्ट्रक्चर. ओके, कार्बनचं स्ट्रक्चर आहे याला म्हणतात पेंटा कोऑर्डिनेट कार्बन स्ट्रक्चर. ज्यावेळेस OH ग्रुप म्हणजेच तुमचा न्यूक्लियोफाईल, लिव्हिंग ग्रुप आणि राहिलेले बाकीचे सबस्टिट्यूएंट दॅट इज हायड्रोजन जर एकत्र कार्बनला ॲड असतील तर त्या पूर्ण ग्रुपला आपण म्हणतो इंटरमिजिएट, ते जे स्ट्रक्चर असतं ते असतं पेंटा कोऑर्डिनेट कार्बनचं. नाव नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे ॲक्च्युअल रिॲक्शनमधून आपली ऑर्डर फॉर्म कशी होते. ओके, रिॲक्शन कशा होते. आता ह्याच्या 4 पॉईंटमध्ये हा पूर्ण SN2 जो शिकवला आहे तो याच 4 टाईपमध्ये स्टडी करायचा असतो. ज्यावेळेस आपलं SN2 विचारलं जातं त्यावेळेस नंबर 1 तुम्हाला रिॲक्शन विचारली जाईल, नंबर 2 त्याचं मेकॅनिझम विचारलं जाईल, नंबर 3 तुम्हाला कायनेटिक्स विचारलं जाईल, नंबर 4 तुम्हाला एनर्जी प्रोफाईल डायग्राम विचारलं जाईल. पण 5वा जो पॉईंट असतो तो रिॲक्टिव्ह ऑर्डर, हे तुम्हाला ॲप्लिकेबल असतं रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. समजा तुम्हाला एखादी रिॲक्शन दिली आणि तुम्हाला कळत नाही की SN2 होणार आहे की SN1, तर त्यावेळेला ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर यूज होते. ओके, सो फर्स्ट जो आहे CH3OH. आता हा जो CH3OX आहे हा आता आपल्याला माहिती आहे, याला आपण प्रायमरी हॅलाइड पण म्हणू शकतो. आणि हा प्रायमरी हॅलाइड ॲक्च्युली वेगळा असतो. प्रायमरी हॅलाइडमध्ये ज्या कार्बनला X ग्रुप जोडला आहे त्याला एक R ग्रुप जोडलेला असेल तर तो प्रायमरी, ज्याला X ग्रुप जोडला आहे त्या कार्बनला त्याला जर 2 R ग्रुप जोडलेला असतील तर तो सेकंडरी, आणि जर 3 जोडलेले असतील तर त्याला आपण म्हणतो टर्शरी. सो प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ही जी ऑर्डर आहे त्यामध्ये बघा CH3X प्रायमरी, देन सेकंडरी अँड टर्शरी. ज्यावेळेस रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काउंट केली जाते त्यावेळेस नेहमी SN2च्या बाबतीत नेहमी हीच ऑर्डर फॉलो होते. आधी जी रिॲक्शन होईल ती CH3X होईल, देन प्रायमरी, देन सेकंडरी, देन टर्शरी. ओके, नाव या रिलेटेड आपण एक एक्झाम्पल बघू म्हणजे जास्त तुम्हाला क्लॅरिफाय होईल. इथे मी समजा मी CH3 दिला आहे डॅश. ओके, जस्ट सेकंड. इथं CH3 CH2 डॅश CH3 डॅश C डॅश X. ओके, इथं जो आहे तो आपला CH2 असेल. ओके, आता ह्या Xच्या जागी आपण ब्रोमिन यूज करूया. ओके, नाव या रिॲक्शनमध्ये प्लस आपण यूज करणारी NaOH. नाव NaOH यूज केल्यानंतर ही जी ॲक्च्युअल रिॲक्शन दिसेल ती या टाईपमध्ये असेल. इथून जो प्रोडक्ट तयार होणार आहे त्यामध्ये बघा डायरेक्टली तुम्हाला कळलं की हा तुमचा जो कार्बन आहे हा तुमचा आहे मेन कार्बन ज्याला ब्रोमिन जॉईन झाला आहे. सो हा कार्बन तुमचा काउंट होईल प्रायमरी. का प्रायमरी काउंट होईल? का प्रायमरी कार्बन काउंट होईल? वाय? बिकॉज हा जो कार्बन आहे या कार्बनला ब्रोमिन जॉईंट आहे आणि त्याच कार्बनला फक्त एक R ग्रुप जॉईंट आहे डायरेक्टली. सो दिस इज प्रायमरी. यामुळे इथे SN2 रिॲक्शन होऊ शकते. ओके, आणि SN2चा प्रोडक्ट सिम्पल आहे तिथून ब्रोमिन काढा. ओके, आहे तिथून ब्रोमिन काढून टाकायचा आणि तिथे टाकायचं तुम्हाला फक्त OH. सो CH3 इथे तुम्ही टाकणार हायड्रोजन. ओके, इथे तुम्ही हायड्रोजन ॲड करा, त्यानंतर डॅश इथे तुमचा CH2 आणि फायनलला OH. सो हा झाला तुमचा प्रोडक्ट. ओके, SN2 रिॲक्शन सिम्पल आहे, फक्त तुम्हाला रिॲक्टिव्हिटी ऑर्डर माहीत पाहिजे. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर तुम्हाला समजलेली असेल तर काही प्रॉब्लेम नाही. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ध्यानात ठेवा, CH3 प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. हा जे साईन आहे यावर पण लक्ष ठेवायचं, हे तुम्हाला इझिली आहे. या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू, बाय.